हाय एव्हरीवन. आज आपल्यासोबत आहे साक्षी. साक्षी एक आर्टिस्ट आहे आणि स्पेसिफिकली साक्षीने महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम केलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि मला मला स्वतःहून तिने बनवलेले जे अंतरपाटाचे जे डिझाईन्स आहेत ते खूप जास्त आवडल्या. प्लस तिने खूप साऱ्या रांगोळ्यास पण बनवल्या आहेत. तर तिची जर्नी आपण तिच्याकडून ऐकून घेऊ आणि प्लस ते कसं वर्क करते ते पण तिच्याकडून जाणून घेऊ. हाय साक्षी, हाय. कशी आहेस? मस्त. तू? मस्त. तर कसं सुरू झालं हे सगळं? लाईक तुला कधी आवड होती? लहानपणापासून आर्टिस्ट आहे, कसं काय? येस. म्हणजे लहानपणापासूनच मला ड्रॉइंगमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. हं, लहानपणापासूनच मी ड्रॉइंग करत आलेले. आतापर्यंत मला 13 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे ड्रॉइंग करायला हं. आणि तेव्हापासून मी आतापर्यंत कन्सिस्टंट राहिली म्हणून मला आता एवढं परफेक्ट पण नाही जमत, पण माझ्या याने बरोबर ठीक आहे तेवढं पण. हं. पण अजून प्रोग्रेस करायचा आहे, अजून खूप काही शिकायचं आहे त्याच्यामध्ये पण. तू एज्युकेशन पण याच फील्डमध्ये केलंय का? नाही, मी BHMS करतीये. 3rd इयर मेडिकल स्टुडंट आहे मी. हं, हं, हं. माझं आर्ट ॲज अ पॅशन मी फॉलो करते. पण प्रोफेशन डॉक्टर आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी मग कसं काय मॅनेज करतेस? लाईक कॉलेज आणि हे पूर्ण? करते आता सकाळी कॉलेज वगैरे करते त्याच्यानंतर मग कॉलेज संपलं की ड्रॉइंग. अच्छा. सो लाईक तुझं जर्नी सांग. लाईक हे तू कसं करतो? म्हणजे लाईक तुला ऑर्डर्स कशा येतात? मग त्याच्यानंतर तुझं काय प्लॅनिंग चालते वगैरे? अच्छा. पहिले अगोदर तर म्हणजे लहानपणापासून मी काही क्लास वगैरे नव्हता केलेला. हं, पण 10th नंतर वाटलं होतं की मी त्याच्यातच करू, पण काही म्हणजे नाही जमलं. तर हं, मग मी सायन्स फील्ड चूज केली. मग सायन्स फील्ड चूज केल्यानंतर 11th-12th केलं. हं, तेव्हा पण माझे स्टार्टिंगला लावले होते मी क्लासेस, पण मग ते एवढं जमत नव्हते. तेव्हा कोविडचा टाईम होता. मग मी ते पण सोडून दिलं आणि मग PW थ्रू मी अभ्यास केला आणि नीटमध्ये मला एवढे काही चांगले मार्क्स नव्हते. हं, मग मी विचार पण नाही केला की रिपीट करूया म्हणून. मग मी जे कॉलेज भेटलं मी ते घेऊन टाकलं BHMS. हं, मग असं वाटलं की ते असताना आपण आपल्या ड्रॉइंगलाच पुढे हे करू. मग हं, त्यानंतर 11th-12th नंतर मला क्लास भेटला एक आर्ट स्टेशन म्हणून आहे. तर हं, त्या मॅमने मला खूप सपोर्ट केलं. ऋतुजा मॅम आहे त्यांचं नाव. हं, तर त्यांनी मला स्केचिंगबद्दल सगळं बेसिक्स वगैरे सगळं सांगितलं आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याकडेच काम करायला लागले. हं, त्यांचेच ऑर्डर्स वगैरे घेत होते. मग तिथून माझी जास्त प्रॅक्टिस झाली. हं. पण जे अॅक्रेलिक पेंटिंग वगैरे कॅनव्हास आहे ते मी मनानेच शिकली आहे. म्हणजे तिथे त्याचा क्लास नाही केला मी असं. स्केचेस वगैरे त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळालं. मग त्याच्यानंतर सुरू केलं. माझं अकाउंट तरी मी 8 वर्ष झाले माझ्या आर्ट पेजला, पण ते ग्रो आत्ता झालं. कारण हं, की पहिले एवढं नॉलेज नव्हतं माझ्याकडे. मग नंतर मला हळू नॉलेज मिळायला लागलं. हं. मग मी ते अप्लाय करायला लागली आणि त्याच्यानंतर मग प्रोग्रेस सुरू झाला. अच्छा. आणि तू आता मेनली मग कशा प्रकारचे आर्ट्स बनवते? मी सगळ्या टाइपचे करते. स्केचिंग पण मला जास्त पहिले स्केचिंगमध्ये इंटरेस्ट होता. कलर्समध्ये माझं काहीच एवढं नव्हतं. हं. पण नंतर हळू सगळ्यांचं जे बाकीचे आर्टिस्ट वगैरे त्यांचं बघून मला वाटायला लागलं, की कलर लाईफ पण खूप जास्त चांगली आहे. मग मी ब्लॅक एंड व्हाईट पासून कलरमध्ये शिफ्ट केलं. हं, ब्लॅक एंड व्हाईट पण करते मी, पण आता कलरिंगमध्ये जास्त करायला लागली आहे. हं. असं. अच्छा. मग तू रांगोळी वगैरे याच्याकडे कशी काय वळली? रांगोळी पण करते मी, मेहंदी पण करते. मेहंदी पण मी 6th-7th पासून काढते. पण तेव्हा ऑर्डर्स नव्हती घ्यायची, अशीच फुकटमध्ये सगळ्यांची काढून द्यायची. पण नंतर ती प्रॅक्टिस करून माझी जास्त प्रॅक्टिस झाली आणि आता मग मी ब्रायडल्स ऑर्डर्स जास्त घेते, साइडर्स नाही घेत एवढे. आणि आणि हे जे रांगोळी पण हॉबी म्हणूनच हं. करते. त्याची ऑर्डर्स नाही घेत मी. हे जी सोशल मीडियाची ग्रोथ झाली तुझी आता, लाईक तू बोललीस की 8 वर्षापासून तुझं पेज आहे बट आता ग्रोथ झाली, तर हं. याच्यामुळे लाईक तुला किती हेल्प झाली कस्टमर्स भेटायसाठी? खूप जास्त हेल्प झाली. हम्म, पहिले काहीच नव्हतं आणि असं याच्या थ्रू असं कळालेलं, की जे स्ट्रेंजर्स राहतात ना, तर हम्म, त्यांच्याकडून जास्त सपोर्ट मिळतो. जे ओळखीचे असतात हम्म, त्यांच्याकडून असं एवढा सपोर्ट नव्हता मिळत. पण जे हम्म, स्ट्रेंजर्स असतात ते जास्त अप्रिशिएट करतात आपल्या वर्कला आणि हम्म. मला जास्त जे ऑर्डर्स आहे ना स्ट्रेंजर्स कडनंच येतात. असे जे ओळखीचे त्यांच्याकडून ऑर्डर्स नाही येत जास्त. तू आता प्रॉपर कुठं राहते मग? मी छत्रपती संभाजीनगर. मग ऑर्डर्स तू तिथल्याच घेते? इथल्या पण घेते, बाहेरच्या पण ऑर्डर्स येतात मला. हम्म. दिल्ली, पुणे वगैरे, रायगड वगैरे तिथून पण आले ऑर्डर. बाहेरच्या अच्छा. पण ऑर्डर घेते मी. शिपिंग वगैरे सगळं. तर तुला तुझं काढलेलं सगळ्यात चांगलं आर्ट कोणतं आवडलं होतं आतापर्यंतच? शिवाजी महाराजचं पेंटिंग आता रिसेंटली केलंय मी ते एक. हम्म. किती तेच वेळ लागला सगळ्यात मग ते बेस्ट. करायला?
ते मला 1 ते दीड महिना. आणखी एक शिवाजी महाराजची पेंटिंग केली. 2 केलेल्या आहे मी. हं, पहिल्या वालीला मला 2 महिने लागले हं. आणि सेकंड वालीला दीड महिना लागला. अच्छा. मग तर तुला म्हणजे लाइक खूप चांगला एक्सपिरियन्स येत असेल. लाइक तू आता 2-3 वेळेस जर एखादी ड्रॉइंग काढत आहे, तर लाइक तुला हं, त्याच्यामध्ये वेगवेगळे आयडियाज बी येत असेल, की हं. मागच्या वेळेस तू कसं काढलं होतं, त्याच्यात काय मिस्टेक्स केल्या होत्या वगैरे, वगैरे. तर तुला काय हो. शिकायला मिळतंय या जर्नीमधून? पहिल्या ह्याच्यात जेव्हा मी वर्क केलं तेव्हा मला असं समजलं नाही, की म्हणजे शेड्स वगैरे कसे बनवायचे. म्हणजे हं, इझिली कसं करायचं तर ते नव्हतं समजत. पण सेकंडमध्ये जेव्हा केलं मी, पहिल्याच्यात एक्सपिरियन्स मिळून गेलेला होता. मग सेकंड याच्यामध्ये करायला मला ईझी गेलं. स्किन टोन्स वगैरे, हं, लेयरिंग कशी ॲड करायची, मग लेयर वाईज काम कसं करायचं. मग हं. त्यानुसार जर पहिलं वालं केलेलं असेल त्याच्यात खूप मिस्टेक्स होतात. पण मग सेकंड वाल्यामध्ये थोडंसं कमी मिस्टेक्स होतं. कारण की एक्सपिरियन्स येऊन जातो. लेयर वाईज कसं काम करतात ते पण कळतं. हां. त्याच्यामुळे अजून ईझी होऊन जातं काम. अच्छा. मग आता मेहंद्या वगैरे तू रिलेटिव्हजला फुकटच्या काढून देतेस की नाही? रिलेटिव्हज बऱ्याच रिलेटिव्हजला फुकटमध्येच काढून देते. पण हं, काही-काही असतात मेहनतीचे हं, देतातच. हं. बरेच लोकं असतात रिलेटिव्हजमध्ये देतात ते मेहनतचे, पण काही तुझं आता अंतरपाठ वगैरे मला खूप जास्त आवडले. आता लग्नाचा सीझन सुरू आहे, हो, तर ऑर्डर्स येत असतील तुला भरपूर. हो येतात. आणि मग त्यांचे काय रिक्वायरमेंट असतात लाईक असं? तसं की कस्टमाइज्ड डिझाइन पाहिजे असते त्यांना, की त्याच्यामध्ये महादेव पार्वती पाहिजे, की हं, असं विठ्ठल रुक्मिणी वगैरे असे वेगळे-वेगळे डिझाईन्स पण देतात ते. आता सध्या महादेव पार्वतीचं सगळ्यांना आवडलं होतं. तर आणखी एक ऑर्डर आलेली आहे. हं, पण ती थोडीशी वेगळी आहे. हं. पण मेन फोकस एकच आहे, तोच आहे महादेव पार्वती. मग तुला किती वेळ लागतो तरी एक डिझाइन बनवायला मग? खूप वेळ लागतो. जी हं, फर्स्ट वाली होती मी ती तरी 2 ते 3 दिवसात केली होती, कारण की ती थोडी अर्जंट होती. हं, पण असं असलं तर मग मला 15-20 दिवस अगोदर ऑर्डर द्यावं लागते त्याची. कारण की हं. सगळं ॲडजस्ट करून मला ते करायला टाईम लागतो त्यामुळे. अच्छा. मग रोज थोडं-थोडं करावं लागतं. आणि मग लाईक तुझा अभ्यास वगैरे याच्यावर इफेक्ट पडतो मग काय? अभ्यास आता जेव्हा पेपर येतात, मग तेव्हा पूर्ण पॉज करून टाकते मी. ऑर्डर्स पण घेत नाही, काहीच करत नाही, फक्त अभ्यास. मग त्या अच्छा. पिरियडमध्ये काहीच ड्रॉइंग नाही असं. घरचे मग काय म्हणतात, की लाईक तू आता पुढे आता तुझं आर्ट फील्ड पण चांगलं सुरू आहे. जरी हं. तू त्याला ॲज अ हॉबी किंवा पॅशन म्हणून सुरू केलं, तरी तू आता याच्यात चांगलं करियर पण सेट करू शकते तर हो, पुढे म्हणजे काय करशील? लाईक डॉक्टर बनशील? डिग्री घेईल. त्याच्यानंतर प्लॅन चेंज. हं, आता सध्याचं हं, करायचं की डॉक्टर पण डिग्री भेटल्यानंतर एकदा. कारण की इच्छाच होत नाही. हं, मनच लागत नाही डॉक्टरच्या याच्यामध्ये पण. करते मी अभ्यास पण. सेकंड इयरला पण मी टॉप 3 मध्ये होती. फर्स्ट इयरला पण सब्जेक्टमध्ये टॉप 3 मध्ये होती. हं. पण मग अभ्यास करून किती दिवस अभ्यास करणार आहे? मन पण तर भरला पाहिजे ना. त्यामुळे मग विचार चालू आहे की डिग्री भेटूस तर हं. हे करायचं आणि नंतर मग स्विच करून टाकायचा. तू आता पार्ट टाइम हे करत आहे तर आणि आता कॉलेज लाईफच आहे जसं की त्याच्यात मी खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करतात, हं, चांगले नवीन फ्रेंड्स बनतात. तर लाईक तू काय मिस करताय कॉलेज लाईफ मध्ये? जास्त काही मिस करत नाही. मला कॉलेजमध्ये मज्जा नाही आली. तुझे फ्रेंड्स नाही बनले आणि एक कॉलेजमध्ये? आहे फ्रेंड्स चांगले. त्यांच्यासोबतच मला चांगलं वाटतं आणि ते हं, बाहेर जरी भेटलं तरी हं, एक तर कॉलेजमध्ये गेलो की आम्ही म्हणजे नुसतं हं, आमच्या चौघींचं माझ्या 3 फ्रेंड्स ॲक्चुअली कॉलेजमधल्या. तर हं, आमच्या चौघींचंच चालू असं कॉलेजमध्ये काय सुरू आहे काहीच घेणं-देणं नाहीये. आणि हं, आमच्या कॉलेजमध्ये कल्चरल फेस्ट वगैरे जास्त होत नाही प्रोग्राम्स. हं, जे होतात त्याच्यात करतो आम्ही पार्टिसिपेट. हं. तू आधीपासून मग अशी कशी स्टुडंट होती? लाईक मॉडरेट, टॉपर की कसं? नाही, मी 10th पर्यंत मॉडरेट होते. हं, पण 10th मध्ये आली होती मी टॉप 5 मध्ये स्कूलमधून आला होता माझा रँक. हं, मग नंतर कॉलेजमध्ये आल्यापासून मग सब्जेक्टमध्ये यायला लागला पहिले. म्हणजे आमचं मिड सेम नसतं. हं, आमचं डायरेक्ट इयरली एक्झाम असते. हं. मग फर्स्ट इयरमध्ये फक्त सब्जेक्टमध्येच झालतं. पण सेकंड इयरमध्ये टॉप 3 मध्ये आली आणि आता थर्ड इयर चालू आहे. तर लाईक आता तू असं कधी विचार नाही करत, की मी आता पुढे डॉक्टर बनून नेमकं म्हणजे लाईक या डिग्रीचा फायदा तरी काय होणार आहे? येतो कधी-कधी विचार, पण असं वाटतं की स्टार्टिंगला करून बघू. एक टाईम फक्त हं, सकाळचा किंवा संध्याकाळचा आणि एक टाईम ड्रॉइंग वगैरे. हं, चालू आहे असा विचार, पण बघू. पण जर मला ज्याच्यामध्ये जास्त सक्सेस मिळायला लागले, मग मी ते स्विच करून टाकणार आहे. कारण की दोन्ही-दोन्ही नाही होत ना. हं. कोणत्यातरी एका गोष्टीला पूर्ण वेळ द्यावा लागेल.
BHMS मीन्स होमिओपॅथी ना आय थिंक? हो, होमिओपॅथी. मग होमिओपॅथीमध्ये तर आय थिंक की सगळ्या प्रकारच्या लाईक ज्या आजार असतात त्यांचे लाईक असतात ना औषधी पुन्हा? हो. ते पण होमिओपॅथी ज्याला समजलं तोच प्रॅक्टिस करू शकतो. नाहीतर प्रॅक्टिस करून काहीच फायदा नाही. मग होमिओपॅथीचा खरंच फरक पडतो का? म्हणजे लाईक काय बोलतात की नाही पडत म्हणून? हो, खूप फरक पडतो. पण ज्याला म्हणजे समजलं समोरचं पर्सन कसं आहे. होमिओपॅथी कशावर डील करते, म्हणजे डिसीजवर नाही करत ती. तू हं, समोरचे तुझं माइंड कसं आहे, तू कसे विचार करते, तुझे हॅबिट्स कशा आहे, सगळं तुझी पर्सनॅलिटीवरती डिपेंड करतं. मगच मेडिसिन प्रिस्क्राईब करतो आम्ही. समजा तुला सेम डिसीज आहे, मला पण सेम डिसीज आहे, पण आपल्या दोघींच्या मेडिसिन्स वेगळ्या-वेगळ्या राहणार. हं, एकाच डिसीजला पण वेगळ्या मेडिसिन्स. हं. कारण की त्याच्यामध्ये पूर्ण पर्सनमध्ये आपण क्युअर करतोय, ना की फक्त एका पर्टिक्युलर पार्ट किंवा तो डिसीज असं. तर त्याच्यामुळं मग ते माइंड लेव्हलपर्यंत ॲक्ट करतं आणि त्याने जास्त इफेक्ट मिळतो लाँग टर्म. त्याला वेळ लागतो काही कंडिशन्समध्ये, पण मग इफेक्टिव्ह येते. अच्छा. ॲक्चुअली मी असं बघितलं होतं, मी एकदा गेली होती होमिओपॅथीच्या डॉक्टरकडे माझ्या काकूसोबत. तर त्यांच्याकडे हं. काय म्हणजे लाईक ना अशा खूप साऱ्या अशा मेडिसिन्स लिक्विडच्या बॉटल्स असतात हो. आणि त्याच्यानंतर त्याच्या शुगरसारख्या गोळ्या असतात ना, ते त्याच्यात हं. देतात. तर लाईक तुला ग्लोब्युल्स. केमिस्ट्री वगैरेचा तर खूप जास्त अभ्यास करावा लागत असेल ना? नाही, केमिस्ट्री नाहीये. हं, तुला माहितीये का, म्हणजे होमिओपॅथीमध्ये समजा अद्रक आहे किंवा हं, टर्मरिक आहे. हं, अद्रकची मेडिसिन आहे, हं, टर्मरिकची मेडिसिन आहे, हं, एलोव्हेराची मेडिसिन आहे. सगळे जेवढे पण फ्लॉवर्स, व्हेजिटेबल्स वगैरे जेवढं पण काही असेल ना, त्याचे पोटंटाइज फॉर्ममध्ये मेडिसिन्स तयार केले जातात. हं, कांद्याची सुद्धा मेडिसिन आहे, एलियम सेपा म्हणतात त्याला. हं. तर त्याच्यानुसार त्या मेडिसिनमध्ये जे काही होतं ते एका पर्सनमध्ये म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असतं ते. तुझ्यामध्ये ते जर आढळले सिम्प्टम्स वगैरे तर आपण ती मेडिसिन प्रिस्क्राईब करतो. त्यामध्ये असं असतं. ते मेडिसिनला आणि पर्सनचे सिम्प्टम्स सगळे मॅच झाले, की मग आपण ती मेडिसिन प्रिस्क्राईब करतो. तर त्याच्यामध्ये अच्छा. केमिस्ट्रीचं वगैरे काही नाही, पण पोटेन्सीचं असतं, की किती प्रमाणात कोणाला किती पोटेन्सी द्यायची असं. पण तरी म्हणजे एक साधारणतः किती महिने आपण एक होमिओपॅथीची ट्रीटमेंट कंप्लीट करायला पाहिजे कंटिन्युअसली की लाईक 3 तुम्हाला एक महिने तरी कंटिन्यू घेतली पाहिजे. अच्छा. कारण की आपण जर समजा स्टार्टिंगला वाटलं आपल्याला, की पडला फरक आता घ्यायचं नाही. पण तो स्टार्टिंगचा टेम्पररी असतो. आपण जोपर्यंत पूर्ण कोर्स कंप्लीट करत नाही ना, हं. मग तोपर्यंत आपल्याला इफेक्ट येणार नाही. फक्त टेम्पररी राहिला. नंतर वापस जसं आहे तसं. पण पूर्ण कोर्स केल्यानंतर मग फुल टर्म इफेक्ट मिळतो. आणि काही-काही कंडिशनमध्ये स्टार्टिंगला इफेक्ट जाणवत नाही. जोपर्यंत आपण पूर्ण घेत नाही फायनल मेडिसिनपर्यंत, मग तोपर्यंत आपल्याला इफेक्ट येऊन जातो. कधी-कधी स्टार्टिंगला नाही दिसत आपल्याला, की कमी होतोय त्रास की नाही असं. आता मी स्वतः मेडिसिन घेते. असतात आता मी पण ट्रीटमेंट घेतेय कशात आहे सध्या. हं. तर त्याच्यामध्ये पण मला बराच फरक पडलाय. पीसीओडी वगैरेचा पडतो का फरक मग? हो, पीसीओडीचा पण आहे. बरेच म्हणजे माझ्या फ्रेंड्स जे आहेत ते पण घेत आहे ना, त्याच्यासाठीच ट्रीटमेंट वगैरे घेत आहे. तर हं. त्यांना पण पडला इफेक्ट. किती म्हणजे लाईक टाइम लागतो तरी पीसीओडी रिकव्हर करायसाठी? आता एक फ्रेंड आहे, तिला जर पिरियड्स वगैरे आले नाही, तिने समजा 2-3 दिवस जरी मेडिसिन घेतलं, तिला लगेच पिरियड्स येऊन जातात. हां. पण ते नीट कंटिन्यू घेतलं तिने तर मग तिला 3-3 दिवस घ्यायचं गरज नाही पडणार ना. एकदाच घेतलं, मध्ये गॅप दिला. हं, मग त्यानंतर पुन्हा म्हणायचं, की म्हणजे वापस इरेग्युलर झाले. जर हं. आपण पूर्ण कोर्स केला तर मग कंटिन्यू होऊन जातो. आता मी खोटं नाही सांगत आहे, कारण की सोबतचे आहे, त्यांना रिझल्ट आलाय म्हणून सांगते मी. हं, 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 हं. आणि जसं की लाईक की ॲलोपॅथीचं खूप सारे डिसएडव्हांटेज आहे की लाईक आपल्या लिव्हरवर हो. इफेक्ट पडतो, किडनीवर इफेक्ट पडतो. तसं होमिओपॅथीचं म्हणजे काही इफेक्ट पडतो का आपल्यावर? नाही, काहीच ॲग्रिव्हेशनच नाहीये होमिओपॅथीला. हं, बिलकुल म्हणजे काहीच नाही. जर सपोज एखाद्या वेळेस जर डोस जास्त झाला, तर माईल्ड ॲग्रिव्हेशन होतं हं. आणि ते नंतर हळू-हळू चाललं पण जातं. त्याचं काहीच प्रॉब्लेम नाही. घेतलं तरी पण काहीच म्हणजे डिसएडव्हांटेजेस नाहीये त्याचे. हा एक पॉइंट आहे त्याचा होमिओपॅथीचा. हं. मग आता जसं की होमिओपॅथीमध्ये तर तुम्हाला सर्जरी वगैरेचं तर काही काम पडत नाही करायचं किंवा पडत नाही, पण मग आम्हाला सब्जेक्ट वगैरे सगळे स्टडी करावं लागतं. सर्जरी हां. आहे, गायनॅक आहे वगैरे सगळे सब्जेक्ट्स आहे आम्हाला. जसं एम-बी-बी-एसला सगळे सब्जेक्ट्स आहेत, तसे आम्हाला फर्स्ट टू फायनल इयरपर्यंत सगळे सब्जेक्ट्स आहेत. एम-बी-बी-एस आणि मग बी-एच-एम-एस मध्ये काय फरक आहे म्हणजे मग? फक्त त्यांना ॲलोपॅथिक मेडिसिन यूज करायला लागतात आणि आम्हाला होमिओपॅथी. आम्ही विदाऊट सर्जरी ट्रीट करतो. पण हं, काही-काही कंडिशन असतात, की ज्याच्यात सर्जरीची गरज पडते, मग ते ॲलोपॅथीवाले ट्रीट करतात. हं. फक्त मेडिसिनचा डिफरन्स आहे, बाकी काहीच नाही.
अभ्यास तर सेम आहे सगळ्यांना. अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेम हम्म. सगळं. तुला सगळ्यात जास्त काय आवडतं मग? सगळ्यात जास्त बापरे! सध्या तर आता काहीच नाही आवडत आहे. तरी करायचं, हम्म. करते. हम्म. फर्स्ट इयरला अॅनाटॉमी आवडायचं कारण की त्याच्यात डायग्राम्स होतात ना, हा. त्याच्यामुळं. पेपरमध्ये पूर्ण डायग्राम्सच काढून आलेली होती. मी थिअरी कमी लिहिली होती, डायग्राम जास्त, म्हणून मला जास्त मार्क्स पडले होते. तुझ्या फ्रेंड्सनं कधी प्रॅक्टिकल मध्ये म्हटलं नाही का, दे काढून डायग्राम्स चांगले काढ. हो, मी खूप लोकांच्या डायग्राम्सच्या बुक्सच्या हे काढून दिलेले. अॅनाटॉमीचे जे प्रॅक्टिकल बुक्स असायचे ना, हम्म. तर त्याच्यावरतीच अर्ध्या लोकांचे मी डायग्राम्स काढून दिलेले. मी त्या लोकांमधली होती. मी काढून घेत होती माझ्या फ्रेंड्स कडून, मला नव्हता जमत. मी स्कूल टाइम पासून असेच आहे. सगळ्यांचं प्रोजेक्ट वरती पण काही नाव असेल तर ते मी लिहून द्यायची. हा. डायग्राम्स, हेडलाईन्स वगैरे सगळं मीच टाकून द्यायची. म्हणजे माहितीये मी इंजिनिअरिंग केलंय ना, तर आम्हाला फर्स्ट इयर मध्ये सब्जेक्ट होता इंजिनिअरिंग ग्राफिक्स म्हणून. तर अच्छा. त्याच्यात आम्हाला डायग्राम्स असं काही भलं कठीण नव्हतं काढायचं, असे प्रोजेक्शनच काढायचे लागत होते ना, 3D 2D. तेही मी माझ्या फ्रेंड्स कडून काढून घेत होते. असतातच, कोणाला येतच. आता माझीच फ्रेंड आहे, हा. तिला सर्कल पण येत नाही काढता. हा. तर सगळं माझ्याकडून म्हणजे डायग्राम्स वगैरे देते मी काढून. तुझी तर हँडरायटिंग पण चांगली असेल मग. हो, पण अशी इन जनरल मी खूप घाण हँडरायटिंग काढते, पण जेव्हा काढायचं असेल व्यवस्थित तेव्हा चांगली हँडरायटिंग काढते. तू कधी कॅलिग्राफी ट्राय केली मग? हो. अच्छा. करते मग आता त्याच्यामध्ये पण मग? नाही, एवढं नाही करत मी त्याच्यामध्ये. असंच काही लिहायचं असेल तर त्याच्यामध्येच ट्राय करते. बाकी सेपरेट नाही करत त्यामध्ये काही. ॲज अ आर्टिस्ट तू आता खूप साऱ्या सब फील्ड्स मध्ये काम करत आहे, की तुला खूप साऱ्या गोष्टी हँडल कराव्या लागत आहे, की पेंटिंग्स म्हण किंवा दुसऱ्या गोष्टी म्हण. त्याच्यासाठी तुला मटेरियल्स पण लागत असते, रॉ मटेरियल्स. तर मग ते कसं काय मॅनेज करते तू? सगळं माझंच मॅनेज करावं लागतं. ऑर्डर आली की त्याच्यातून थोडं साईडला काढून ठेवायचं पेमेंट वगैरे, आणि मग त्यांच्याच ऑर्डरला म्हणजे त्याचं पूर्ण एस्टिमेट करूनच सांगावं लागतं समोरच्याला प्राइस वगैरे काय तर. मग त्यामधूनच मला सगळं मॅनेज करावं लागतं, मटेरियल्स वगैरे. घरचे मला काहीच देत नाही समजा. बाकीचं पण मी माझंच मॅनेज करते. कॉलेज फीस पासून सगळं. वाव, चांगली गोष्ट आहे. हो. तू तुझ्या मागे जे शेल्फ मध्ये लावलेले आहे ते कलर्सचे हे आहे का? हो, कलर्स आहे. वरती अॅक्रेलिक कलर्स आहे पूर्ण. हा. खाली पण फॅब्रिक वाले अॅक्रेलिक कलर्स आहे. इकडून ग्लिटर आहे, इकडे फिक्सेटिव्ह स्प्रे. खूप खूप काही गोष्टी असतात, पण बरेच माझ्याकडे नाहीये. तरी बरेच झालेले आतापर्यंत. असं वाटत आहे काहीतरी क्रीम्सच्या ट्यूब्स चांगलं वाटत आहे, वेगवेगळे कलर्सच्या. हो. मस्त. म्हणजे आता तू मग किती घंटे पूर्ण काम करते? पूर्ण शेड्यूल कसं चालते तुझं सकाळपासून संध्या रात्रीपर्यंत जसं? आता सध्या तर असं काही फिक्स शेड्यूल नाही चालू माझं. थोडा वेळ अभ्यास, थोडा वेळ ड्रॉइंग, कारण की आता पेपर पण आले आणि मला ऑर्डर्स मी ऑलरेडी घेऊन ठेवल्या, तर त्यामुळे मला त्या पण कम्प्लीट करायच्या आणि अभ्यास पण करायचा. इकडे ब्रेक द्यायचा थोडा वेळ, मग तिकडे बोर झालं की वापस इकडे असं. मग तू कॉलेज संभाजीनगरचं याच्यासाठी चूज केलं का, की लाईक तू घरून वर्क करू शकशील म्हणून? हो, असंच काही. BHMS साठी बाहेर जायला नाही कुलगुडत ना, त्यामुळे. मग तुला असं कधी इच्छा नाही झाली लाईक पुणे मध्ये वगैरे तू खूप गेली तर? खूप अजून पण होती मला जायचं बाहेर, पण नाही जाऊ शकत. कॉलेजमुळे? कॉलेजमुळे पण, बाकीचं पण. स्ट्रिक्ट पॅरेंट्स. कारण की तरी एकदा जाऊन आले मी, फिरून आलीये. नाही रे, असं वर्क साठी म्हणजे की पुणेमध्ये वगैरे तुला खूप जास्त कस्टमर्स भेटेल. हो. आणि तुला जर एकटीला हँडल नाही झालं तर तू 1-2 लोक पण ठेवू शकते लाईक तुझ्या हाताखाली, जे तुझ्यासाठी काम करतील. आता एकदा फायनल इयर झालं की मग चालू आहे माझा विचार की तिकडेच बघायचं म्हणून. क्लासेस वगैरे करायचे मला अजून पेंटिंग वगैरे मध्ये त्यामध्ये. BHMS किती वर्षाचं असते? 5.5. अजून 1.5 वर्ष बाकी आहे म्हणजे तुझं. हो, इंटर्नशिप 1 वर्षाची असते त्यामध्ये, आणि बाकी 4.5 वर्षाचं असतं, मग प्लस 1 इयर इंटर्नशिप, म्हणजे पूर्ण 5.5. चांगलं आहे. आणि मग तू आता हे आर्ट वगैरे याचे तू कधी असे फेस्टिवल्स मध्ये वगैरे गेली आहे? त्याच्यात होतात एक्झिबिशन वगैरे का? एक्झिबिशन्स वगैरे? हो, जाते मी. इथल्या इथं मला समजलं की मी पहिले जाते एक्झिबिशनला. तिथे जास्त बघायला, एक्सप्लोर करायला मिळतं, कारण की जे आर्ट फील्डमध्ये असतात त्यांना जास्त नॉलेज असतं ना, की वेगळे फॉर्म्स कसे यूज करतात, मिक्स मीडिया वगैरे असं. ते जसं आम्ही
माझ्यासारखे जे आर्टिस्ट असतात त्यांना नाही शिकायला मिळत तिथे. हं, त्यामुळे मग एक्झिबिशनमध्ये जास्त एक्सप्लोर करायला मिळतं. हं. मग आता सपोज तुला माहिती आहे की काही लोक लाईव्ह पेंटिंग्स वगैरे किंवा असं ठेवतात हो. लग्नामध्ये वगैरे असं. तर लाईव्ह पेंटिंग पण ट्राय केली आहे मी. तर कसा एक्सपिरियन्स होता मग तो? ॲक्चुअली ते घरचा प्रोग्राम होता म्हणून हं, सगळं बघायला लागत होतं. म्हणजे जास्त हे नव्हतं, पण हं, चांगला एक्सपिरियन्स होता. म्हणजे वाटलं की मी करू शकते म्हणून बाहेर पण. हं, त्याला म्हणजे जो व्हेन्यू असतो तिथे 2 ते 3 तास अगोदर जावं लागतं. हं, त्यामध्ये पूर्ण बॅकग्राऊंड सगळं क्लिअर झालं पाहिजे. हं. आणि मग जेव्हा प्रोग्राम स्टार्ट होतो तेव्हा जे कपल वगैरे जे काही असेल समोर, तर त्यांचा फोटो घेऊन ॲट दॅट मोमेंट मग त्याच्यानंतर पेंट करायला सुरुवात करावी लागते. ॲक्चुअली हां. बेबी शॉवरची केली होती मी. हं. आणि ते एक असं असते ना रे की लाईक ते ब्लॅक कलरची फ्रेम असते आणि त्याच्यावरती ग्लिटर्स फेकले की ते तसं पूर्ण हां, चमकतं. हां. आणि त्याचं तर काही आयडिया नाहीये अजून. ते काही ट्राय नाही केलेलं मी. हं, पण भरपूर आहे. अजून टर्मरिक वालं पण एक आहे. हं, हो, टर्मरिकचं म्हणजे फ्लॉवर घ्यायचं टर्मरिकमध्ये डिप करायचं आणि ते मग कोणी पण येऊन वगैरे असं हं. टॅप करेल की मग असे हे तयार होऊन जाते, ड्रॉइंग तयार होते. त्याच्यामध्ये तू म्हणजे 8 वर्षापासून चॅनल चालतोय म्हणजे कितवीत होती तू तेव्हा? तेव्हा मी 7th-8th मध्ये असेल, पण तेव्हा मला एवढं नॉलेजच नव्हतं. म्हणजे हं, रील्स वगैरे मध्ये जास्त हे रीच आहे असं काहीच नव्हतं. मी जास्त पोस्ट करायचे फक्त तेव्हा. हं, फक्त फोटोज. माझे ते पहिले ड्रॉइंग्स बघशील तू काहीच नाही त्याच्यामध्ये काहीच म्हणजे मला स्वतःला लाज वाटते. पण मी ठेवलेले कारण की माझा ग्रोथ दिसली पाहिजे. मी पहिले कशी होती, आता कशी आहे. हं, त्यामुळे ठेवलेली. हं, आणि ह्या 1-2 वर्षापासून मग मला समजायला लागलं की कसं असतं हँडल करणं हं, Instagram वगैरे. हं, मग आता जास्त व्यवस्थित टाकायला लागले मी. अगोदर काहीच माहीत नव्हतं. हं. तुझ्याजवळ आहेत आता काही पेंटिंग्स दाखवायसाठी असं? ॲक्चुअली इथे तर नाहीये. सगळ्या घरात ठेवलेलं आहे. अच्छा, जाऊ दे. आता मग तुझं आता मी एक शिवाजी महाराजची पेंटिंग दाखवू शकते मी तुला बघायची असेल तर. दाखव, दाखव. 1 मिनिट थांबते. हं. पेंटिंग होती माझी ॲक्रेलिकमध्ये, कलरिंगमध्ये हे गणपतीची. कधी केली होती तू हे? ती 2019 और 20 मध्ये समथिंग ओह! नाईस. मस्त आहे. तेव्हाची आहे. आणि ही पण अशीच केलेली आहे समजा. हं. खूप छान आहे राधाकृष्णाची यार. आहे खूप मस्त. आणि ही शिवाजी महाराजची आहे. खूप छान आहे यार. हे म्हणजे तू स्वतःसाठी मला वाटलं कस्टमर्ससाठी केली होती का? नाही, ही स्वतःसाठी बनवली होती. पहिलीवाली कस्टमरसाठी. हे मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे. काय आहे टेक्स्चर ते? आर्ट. टेक्स्चर आर्ट आहे. हां. टेक्स्चर पेस्ट बनावं लागते मग त्याने त्यांनी ट्राय केलंय मी असं. मग हे पूर्ण टेक्स्चर आहे की फक्त वरच्या जे डिझाईन्स आहेत हे ते? वरचं जे पूर्ण टेक्स्चर आहे, काही इथल्या डिझाईन्स, हे डिझाईन हं, किंवा हे सगळं टेक्स्चर आहे. बाकीचं सगळं पेंट केलेलं आहे. हं. म्हणजे खूप छान वाटतंय ते. असं वाटतं की ओरिजिनल फ्रेम आहे ते वरचं आणि टेक्स्चर. डिझाईन पण मी स्वतः म्हणजे हं, हे केली ती. हं, हं, हं. छान आहे. मस्त आहे. आता तू याच्यावरती रील बनवू शकते आता अ, शिवाजी महाराजांची मूव्ही येत आहे ना एक. मग मूव्हीजमध्ये मला जास्त आयडियाजच नाही. मी मूव्हीजच अरे नाही बघत. म्हणजे रील साठी आयडिया देत आहे की लाईक तू बनवू शकते अशी रील याच्यावर तू याची व्हिडिओ अच्छा. शूट केला असेल ना की कसं बनवत हो, आहे केलाय. हो, केलाय. मग रिशेअर पण करू शकते तू परत. करेल. ॲक्चुअली काय आहे माहिती का, म्हणजे असं खूप सारे कंटेंट आहे माझ्याकडे, पण तो हम्म, हे करायला मला वेळच मिळत नाही. सगळं एडिटिंग पण करावं लागते. मग हम्म. पोस्ट वगैरे असं सगळं एकत्र येऊन जातं. त्यामुळे मग काही राहून गेलेलं आहे माझ्याकडून पोस्ट करायचे. तू हे इंस्टाग्रामवर एकच अकाउंट हँडल करते की तुझं दुसरं कोणतं अकाउंट पण आहे अजून मग? दुसरं आहे पण त्याचं एवढं काही नाही. मेन माझं हेच अकाउंट आहे. अच्छा, चांगलं आहे. आणि मग तू आता रांगोळी काढली होती बहुतेक त्या मोठ्या रांगोळीच असतात बघ. हो. तर त्या कशा काय मॅनेज करतात रे म्हणजे लोक एवढ्या साऱ्या मोठ्या रांगोळीमध्ये कसं काय कन्सेप्ट येते आता म्हणजे? रिसेंटली फक्त ती स्वामी समर्थाचीच काढलेली आहे मी. हम्म, त्याच्या अगोदर एवढी मोठी रांगोळी नाही काढलेली मी. आणि काढते पण तशा छोट्या-छोट्या वगैरे. काही कॉलेजमध्ये इव्हेंट असले तेव्हा मला बोलवता. हम्म. इथल्या इथे पण मला बोलवता मग. कॉलेजवाले पैसे देतात की नाही मग? नाही. रांगोळीचे देतात ते फक्त पैसे. हा.
तर मग मी तुला असं म्हणत होती, की तू बघितलं असेल, की ज्या मोठ्या रांगोळी असतात ज्यांच्याशी ड्रोननं शूट केले असतात. हां, हां, हां. ते बघितलंय का तू? असं नाही म्हणजे असं खाटूश्यामचे सप्तपदी वगैरे वगैरे आहे, असं खूप मोठे असतात ग, ह्यूज. पोर्ट्रेटवाल्या म्हणते का तू? हा, म्हणजे रांगोळी आहे. पोर्ट्रेट वगैरे. हो, हो. खूप मोठ्या असतात त्या ना? हा, त्या ड्रोननं लाईक त्यांचं शूट करतात हो, बघ. हो, हो. ते शिखा आर्ट जी करते ती रांगोळी हो का? शिखा शर्मा आहे. हम्म, शिखा शर्मा आहे, रांगोळी आर्टिस्ट आहे ती. हम्म. खूप सुंदर बनवते. तिचे तुला क्लासेस म्हणजे पण लाईक घेते काय ती. आयडिया आहे की ते कसं करतात, म्हणजे एवढी मोठी रांगोळी कसं काय मॅनेज करतात ते? ते एका जणाला पार्ट डिवाइड केलेले असतात त्यांनी. त्यांनी एवढा पार्ट करायचा आहे, यांनी एवढा पार्ट करायचा कारण की एकाकडून पॉसिबलच नाहीये ना ते. हम्म. मग हेल्पर्स असतात. मग तेच करू लागतात. आणि पण पण ते जेव्हा ते बेस बनवतात त्याच्यामध्ये लाईक त्यांना कसं काय सुचतं की हे असं असं एवढं एवढं असं असं करायचं, लाईक हं. ते पण ते त्याची एकच आयडिया माणूस नाहीये. करतोय की लाईक कसं, ते मला नेहमी असं वाटतंय की लाईक कसं करत असतील यार. ते डिजिटली एकदा प्रिपेअर करून घेत असतील कारण की मी एवढं रांगोळीमध्ये नाहीये. पण हम्म, एक आयडिया सांगते की ते डिजिटली प्रिपेअर करून घेत असतील एवढा स्क्वेअर हम्म, एवढी लेंथ त्याची मग तिथे एवढाच पार्ट येईल. हम्म, कारण की जसं मी पेंटिंगचं वगैरे करते तर त्यानुसार ते पण तसंच करत असतील. हम्म, कारण की पेंटिंगची एकदा साईज कळाली की मग आपण एखाद्या ॲपमध्ये वगैरे त्याची मेजरमेंट्स वगैरे टाकले तर मग कळतं आपल्याला कोणता पार्ट कुठे येतो असं. हम्म. यु नो वॉट, आजकाल बॅग्स असतात किंवा साडीज असतात, हे पण लोक पेंट करतात. तू केलंय तसं कधी? हो. केलेलं नाहीये पण ट्राय करायचंय. हे हम्म, बाकीचं पासून वेळच नाही मिळत. मी सगळं डिसाईड करून ठेवले. आता ते टोट बॅग्सचं चालू आहे. हा, त्याच्यामध्ये पण वेगळे डिझाईन्स वगैरे येतात. ते हम्म, पण करायचंय. अजून साडी पेंटिंग मी त्याच्यासाठी साडी सुद्धा आणून ठेवलेली. पण ते पेंटिंगच करायला टाईम नाही मिळत. हम्म. असं म्हणजे स्वतःसाठी जेव्हा करतो ना तेव्हा वेळ नसतो. पण जेव्हा ऑर्डर्स वगैरे येतात, कमिशन वर्क्स येतात, मग त्याच्यासाठी वेळ काढावा लागतो. तुला कमिशन वर्क्स ऑलमोस्ट स्केचिंगचं येतंय का? हो, स्केचिंगचे येतात, पेंटिंग्सचे येतात. हम्म. मग त्यांना त्यांचं स्वतःचं पोर्ट्रेट पाहिजे असते की लाईक ते सांगतात की असं असं. गिफ्ट गिफ्ट द्यायचं असतं त्यांना किंवा मग असं कोणाला द्यायचं असलं तर ते तसं देतात. हम्म. मग आता किंवा स्वतःसाठी पण हा, पेंटिंग्स वगैरे करून घेतात ते. शिवाजी महाराज झालं, हम्म, अजून राधाकृष्ण वगैरे असं. हम्म. मग आता तुझं 2026चं काय गोल आहे? आता सध्या तर जास्त म्हणजे असं स्पिरिच्युअल आर्टमध्ये जास्त जायचंय मला. कारण की हम्म, त्याच्यामध्ये जास्त रीच आहे हम्म, आणि लोकांना ते जास्त आवडतं बाकींपेक्षा. हम्म. पण आता तर लाईक तू पेंटिंग्स अशा करत आहे ना की जे तुला कमिशन जास्त करून जे कमिशन वर्क्स भेटत आहे हो, तशा पण नसतं. मग कमिशन वर्कमध्ये पण असतात ना कोणाचे की हा, मला पाहिजे राधाकृष्ण वगैरे असं. तर हम्म, आलंय मला तशा 2 ऑर्डर्स आल्या आहेत आता. हम्म. तर मग त्याच्यावरती काम करणार आहे मी. हा, म्हणजे लाईक जर सपोज तू प्रॉपर एक फील्ड पकडली तर तुला म्हणजे एक हेल्प पण होईल, लोक म्हणजे जे विवर्स आहेत तुझे, हो, त्यांना हे करायसाठी, कॅटेगराईज हो. करण्यासाठी. पण तुझे मला अंतरपाठ वगैरे पण खूप छान वाटले म्हणजे. हो. माझं कसं आहे मला सगळं करून बघायला आवडतं. पण हम्म, मग हम्म, सगळं ट्राय करते मी हळू-हळू. हे झालं की ते फॅब्रिक पेंटिंग आता ती ट्राय केली. ती फर्स्टच अंडर पार्ट आहे माझा. हम्म, फर्स्ट फॅब्रिक पेंटिंग. त्या हम्म, अगोदर कधीच मी कपड्यावरती काढलेलं नाहीये हम्म. असं. तू असं हं. कुठल्या जागेवर जाऊन अशी रिअलिस्टिक पेंटिंग ट्राय केलंय, म्हणजे नेचरचा सीन वगैरे असं? नाही, करायची मला ती माझी फ्रेंड आहे. ती पण आर्टिस्ट आहे. हम्म, आम्ही हर महिन्याला डिसाईड करतो की जाऊ. हम्म. पण तिचं पण नाही जमत, माझं पण जमत नाही. आणि ते तसंच राहून गेलं. पण एक दिवस नक्की जाऊ आम्ही. तू संभाजीनगरची आहे ना, तर तुला अजिंठा वगैरे याचं खूप चांगलं जमून जाईल आय थिंक. हो, पण तिथं गेलेलीच नाहीये मी अजून. नाही. वेरूळला गेलेली आहे, पण ते जे तिकडे अजंठा वगैरे तिकडे नाही गेलेली. हम्म. कारण की आपल्या इकडे आता या एरियामध्ये तर असं काही नाही असं चांगलं की लाईक तू बसून काढू शकते चित्र वगैरे. तू पण संभाजीनगरची आहे का? नाही, मी बुलढाणा. अच्छा. हम्म. बाकी मग कसं सुरू आहे हेल्थ वगैरे? दिसतेच आहे कशी आहे. पण तरी तुझे हेल्थ इश्यूज. हेअरफॉल नाही आले एवढे अजून म्हणजे. नाही. मग तू आता एक डॉक्टर आहे तर मग तू हेल्थ कडे लक्ष देते की नाही? डॉक्टर बनणं सुरू झालं तेव्हापासून पहिल्यापासूनच येतेच आहे माझे ना तुझ्या म्हणजे स्वतःमध्ये की तू तुझ्या हॅबिट चेंजेस केल्या काय?
माझी मम्मी तर मला रोज म्हणते, "तू डॉक्टर आहे का काय आहे? काहीच समजत नाही तुझं. हं, तू आम्हाला समजावायला पाहिजे, आम्हालाच तुला समजावं लागतं." एकदा तर मी काम करायला बसले ड्रॉइंगचं तर मला काहीच कळत नाही. मला पाणी प्यायचं सुद्धा समजत नाही. हं, एवढं मी त्या कामात जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मी उठणारच नाही जागेवरून. हं. तू लहानपणापासून ड्रॉइंग करते तर ते आपल्याला बघ 8वी-9वी मध्ये एक्झाम्स असं यू नो इंटरमिजिएट, एलिमेंटरी हां. तू दिले? दिलेलं आहे मी त्या पण. हो. त्याच्यामध्ये असे ठेवत होते वस्तू आणि मग हो, त्यांच्यावर स्टील लाईफ वगैरे असतात. बकेट, नारळ. वांगं, टमाटं सगळं. हं. तर तुझं आर्ट्समध्ये तर ऑलमोस्ट स्कोर जास्तच राहत असेल नेहमी. हो, हं. एकदम. त्या एक्झाम्समध्ये पण मला ए प्लसच आहे. तू सीबीएसई मध्ये होती की महाराष्ट्र बोर्डमध्ये? सीबीएसईमध्ये होते मी. अच्छा. बाकी अजून तुला मग दुसऱ्या आर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे लाईक म्युझिक अँड अदर थिंग्स? डान्समध्ये आहे मला थोडा-थोडा. हं, म्युझिकमध्ये पण होतं स्कूल टाईमला सगळ्या म्युझिक फंक्शनमध्ये सिंगिंगच्या ह्याच्यात मी असायची म्हणजे असायची. हं, डान्समध्ये पण असायची, पण त्याच्यामध्ये जास्त एवढं फोकस नाही माझा इकडेच जास्त आहे. डान्स पण हं, करते मी चांगला जेव्हा करायचा असेल तेव्हा, पण मग एवढं नाही. हं. बाकी तुझा स्वभावामध्ये एकदम असं शांत वाटतंय म्हणजे लाईक खूप शांततेत शांतच आहे मी, पण मग घरच्यांसोबत किंवा फ्रेंड्ससोबत असले की मग हं. सगळं हे होऊन जातं. बाकीचे जे नाहीतर मी काय बोलत नाही बोलतायत सहसा तुझ्या कोणासोबतच. स्वभावाबद्दल लाईक तुझ्या नेचर बद्दल बाकीचे काय म्हणतात? बाकीचे खूप लोकं मला म्हणतात, "तू खूप शांत आहे." पण मग घरच्यांनाच माहिती मी किती ओरडते. हां. घरी भाऊ वगैरे असतो त्याच्यामुळे मग चिड वगैरे होते. मग येऊन जातं आतलं नेचर बाहेर. हं. तर बाकी मग एन्जॉय करायसाठी काय करते? लाईक हे सोडून आर्ट्स, कॉलेज सोडून? बाकीचं एन्जॉयमेंट करायला टाईमच नाही मिळत. हं. आय थिंक तू तुझे जे लव्ह आहे आर्ट्ससाठी ते जे तू चूज केलं आहे ते खूप चांगली गोष्ट मला वाटत आहे. कारण की हं. माझंही असं थोडं-थोडं आहे. मला इंजिनिअरिंगमध्ये तेवढा इंटरेस्ट नाहीये. मला म्युझिकमध्ये खूप जास्त आहे, पण मी त्याच्या काही उखाडलेलं नाहीये असं मला काय. हं. आता तू लहानपणापासूनच ह्या गोष्टी करते. मला खूप जास्त फिअर होता, स्टेज फिअर, बाकीचे काय म्हणतील हे ते. तर मी कधी असं नो असं कधी पार्टिसिपेट केलंच नव्हतं स्कूलमध्ये वगैरे. खूप मज्जा येते ना यार स्कूलमध्ये जेव्हा आपण पार्टिसिपेट करतो छोट्या-छोट्या हं. इव्हेंट्समध्ये. कसं वाटत होतं तेव्हा तू? म्हणजे स्कूलमध्ये कसं हां, वाटायचं हे मग हां. विचारताय का? हं. स्कूलमध्ये मी सगळ्या ह्याच्यात अँकरिंगमध्ये मी पहिली असायची. हं. हेड गर्ल होती मी स्कूलची. हां. पूर्ण जे स्पोर्ट्समध्ये असायचे त्याच्यामध्ये पण मी फर्स्टच यायची क्लासमधून किंवा जो हाऊसेस वगैरे असायचे रेड हाऊसमधून मी फर्स्टच असायची. हं. एवढे सारे गोल्ड मेडल्स आहे माझ्याकडे खूप सारे. हं. अजून बाकी अँकरिंग तर मी करायचे. स्टेज डेअरिंग आहे माझ्यामध्ये. मी स्कूलमध्ये खूप केलेली आहे. असेंब्लीमध्ये पण हं. मीच अँकर असायची आणि माझे फ्रेंड्स वगैरे. हं. पण कॉलेजमध्ये आल्यापासून मी सगळं बंद करून टाकलं ते. का बरं असं? स्कूलपर्यंत जे नेचर मला स्कूलमध्ये भेटत होतं ते असं इकडे नाही मिळत. त्याच्यामुळे मग चांगलं वाटत नाही ते मला स्वतःलाच. म्हणून मी कशातच पार्ट नाही घेत आता. पी कॉलेजमध्ये येऊन मी सगळेच हे झालीये. पीडब्ल्यूचे क्लासेस मग तू ऑनलाईन केले होते का हो, ऑफलाईन? YouTubeवरून युट्यूबचे फ्रीमध्ये. हो का? हो. अच्छा मला वाटलं तू बोलली की पीडब्ल्यूचे क्लासेस केले तर नाही, YouTubeवरून ते अलग सर जे शिकवायचे तेच करायचे मी YouTubeवरचे जे फ्रीवाले सेशन्स आहे तेच. मग तुला कशामध्ये इंटरेस्ट होता फिजिक्स केमिस्ट्री की कसं नाही बायोलॉजी? हो, फिजिक्स मला काहीच येत नव्हतं. म्हणजे एवढं काही असं हे नाही स्पेसिफिक सगळंच ओके वाटतं कारण की त्याच्यामध्ये समजून घेण्याचं आहे. हे केमिस्ट्री, फिजिक्स बाप फॉर्म्युले हम्म. बिलकुल लक्षात नव्हते राहत. म्हणजे तरी जर आपण कॅटेगरीज केलं बॉटनी आणि झुलॉजी मध्ये तर त्याच्यामध्ये कशात होता? झूलॉजी ठीक आहे. बॉटनी एवढं छान नाही. हा मला तर बॉटनी आवडत होतं फ्लॉवर्स पण मला समजत मला नव्हतं नाही की आवडत बॉटनीचं बॉटनीला. फ्युचर काय आहे नेमकं. झूलॉजी तरी ठीक आहे, एक वेळेला समजत होतं, पण बॉटनी ते फ्लॉवर्स वगैरे काहीच समजत नव्हतं मला. त्यांची नावं खूप असे विचित्र विचित्र असतात. तेच मला तर आता काहीच आठवत नाही 11-12चं. आता झाला ना पेपरच. झालं. सीईटी दिली होती तू की मग काय? सीईटी पण दिलती मी, नीट पण दिलती. पीसीबी हं. चांगलं आहे. कर व्यवस्थित आणि हो. तुला मला काय सजेशन्स द्यायचे?
मी पण आता रिसेंटली स्टार्ट केलाय. आणि तुझ्यासोबत तर मी अशी बोलले, की लाइक मी माझ्या फोनसोबत फ्रेंडसोबत कॉलवर हं, हं. बोलतेय. मला असं फीलच नाही झालं, की मी लाइक काही पॉडकास्ट करते, की मी मी असे जनरली हो. ज्या लोकांसोबत बोलते ना, तर मी त्यांच्यासोबत असं काही स्क्रिप्ट वगैरे नसते. पण तुझ्यासोबत तर एकदमच जास्त कॅज्युअल होऊन गेलं आय थिंक. हो. एक असं बॉन्ड म्हणजे असं वाटतंय, की आहे आपला बॉन्ड अगोदरपासून काही. असं हां. आपल्या एजचं भेटलं कोणी तर मग आपण मोकळ्या मनाने बोलू शकतो असं. आणि तू जे बोलली ना स्ट्रेंजर वाला पॉइंट तो मला खूप जास्त आवडला. म्हणजे लाईक आता मी मागच्या मंथ मध्येच हे सुरू केलं तर माझ्या आता जवळपास 70 काहीतरी फॉलोअर्स असते. मी लिटरली एका माझ्या फ्रेंडला, माझ्या भाऊला कोणालाच म्हटलं नाही की फॉलो करा, सबस्क्राईब करा, काहीच. बिलकुल सो म्हणायचंच नाही. मला हां. समजलंय ते. हम्म. स्ट्रेंजर्स लोक खूप चांगले असतात. म्हणजे आता मी तुला सांगते, मला लोक आता विचारतात की तुझ्या पॉडकास्टवर लोक येतात कसे, म्हणजे ते हो कसे काय बोलतात. पण तुला खरं सांगते की मला एक्सपेक्टेड नव्हतं की लोक इतक्या लवकर हो म्हणतील. लाईक तू झाली किंवा आतापर्यंत जेही लोक आले त्यांनी म्हणजे लिटरली मला काहीच विचारलं नाही तुमचे किती फॉलोअर्स आहे काय, इवन दो त्यांचे माझ्यापेक्षा खूप फॉलोअर्स आहे. हं. कारण की मी सांगू का? हम्म. मी कुठे होती मला माहिती आहे ना, आता कुठे आहे माहिती आहे. आता मला पण समजतंय की तुमचं पण स्टार्टअप आहे. तर मग मी सपोर्ट नाही करणार, तर मग दुसरं कोण सपोर्ट करणार आहे असं. हम्म. मी जर सपोर्ट केलं, तर मग बाकीची लोकं पण सपोर्ट करतील ना, असं आहे. हम्म. आणि मला असं वाटतं की ज्यांचं स्टार्टअप आहे ना, सध्या मी झाली. माझं पण एवढं काही स्टार्टअपच आहे. जास्त फॉलोअर्स वगैरे नाहीये. हम्म. तर असे जर भेटले तुम्हाला हम्म. कोणी अजून, तर हम्म. मग त्याच्या थ्रू जास्त करू शकता तुम्ही अजून. म्हणजे तेच. बॅलन्स होऊन जातं. म्हणजे मी जेव्हा हे पॉडकास्ट सुरू केलं तेव्हा माझ्या डोक्यात होतं की आता जसं राज शर्मानी बिअर बायसेप्स वगैरे आहे, यांच्या याच्यावर खूप मोठे मोठे लोक आहेत. आता ते लोक माझ्याच्यावर तर येणार नाही ऑब्व्हियसली. तर जरा आपण असं करू की जे स्टार्टिंग स्टेजचे फाउंडर्स आहे किंवा कोणी आहेत त्यांना आपण म्हणजे लाईक काही काहीशी तर मी अशा लोकांसोबत पॉडकास्ट केलं की ज्यांचं अजून प्रोडक्ट प्री लॉन्चिंग स्टेजमध्येच आहे. अच्छा. हा बट लाईक त्यांचा जो आयडिया आहे त्यांना माहिती आहे काय करायचंय तेही इम्पॉर्टंट आहे. हो. बरोबर आहे. मग आता हे झाल्यानंतर आर्ट करायचं आहे, स्केचिंग करायची आहे की अभ्यास करायचा आहे? आता आता झोपायचं. अच्छा, म्हणजे रुटीन आहे तुझं प्रॉपर झोपायचं वगैरे? अ, एवढं नाहीये, पण कॉलेज वगैरे असलं की मग हम्म. दिवसभर खूप थकून जाते. घराच्या बाहेर पडलं, हम्म. डायरेक्ट असं हेक्टिक होऊन जातो दिवस. मला हम्म. घरीच राहायला खूप आवडतं. मलाही सेम. चांगलंय. चालू ठेव आणि तुला काही हेल्प हो, लागली तर लाईक कॉन्टॅक्ट करू शकतो तू. नक्की. चालेल, बाय. बाय. एक फोटो थांब, एक हा. मिनिटं स्क्रीनशॉट काढते.